ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काय आता 1.5 महिन्यामध्ये वातावरण आहे ते दुर्दैवी आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने परभणीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या खात्याने या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली, त्याचबरोबर या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचं ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा थेट सहभाग होता। त्या वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडेंच्या पाठीशी कुठेतरी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत, हे चित्र या ठिकाणी स्पष्ट आहे। आणि असं असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंबरोबर जे युवा मोर्चामध्ये केलेलं काम आहे ती दोस्ती मागची 30 वर्ष सांभाळत आहेत। धनंजय मुंडेंच्या मागे देवेंद्र फडणवीस आणि हेच नका धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या पाठीशी हे विद्यार्थी सहभागी होणार होते। मोर्चात काय झालं नाही, या ठिकाणी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी झाल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत। पण मी माझा पक्ष स्वतः पवार साहेब, संतोषजी देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या पाठीशी आहोत। या मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांची एकूणच नकारात्मक, त्याचबरोबर त्यांचं कुठेतरी धनंजय मुंडेंची दोस्ती ही या ठिकाणी सिद्ध होती किंवा प्रकट समोर येते हे निश्चित आहे।